नमस्कार, मी राजश्री अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण मिरचीची भजी बनवणार आहोत। तर त्याच्यासाठी खूप कमी साहित्य लागतं। आपण ह्या कमी तिखट अशा मिरच्या घेतलेल्या आहे, थोडंसं बेसन पीठ घेतलं, त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली आणि थोडे बेसिक मसाले लागणार आहे। तर चला सुरुवात करूया। तर बघा, याच्यात थोडेसे तीळ टाकले, पांढरे मी। तीळ टाकणं ऑप्शनल आहे, तुम्हाला जर टाकायचे असले तर टाका, नाही टाकायचे तर नका टाकू। तर मी आहे ना त्याच्यात थोडासा ओवा आपला असा हातावर क्रश करून टाकला। तर थोडासा हे चिमूटभर खायचा सोडा टाकायचा, अगदी चिमूटभर टाकायचा, जास्त नाही टाकायचा। आता हे आपण जे मसाले घेतलेले त्याच्यामधलं मीठ टाकायचं आपल्या चवीनुसार। आपण मिरचीत पण मीठ भरणार आहे तर थोडंच टाकायचं। थोडीशी हळद टाकायची, अर्धा चमचा, आणि थोडं उगा अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची टाकायची। तर हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित पिठात, आणि याच्यात थोडंसं पाणी टाकून मिक्स करायचं। जास्त पातळ नाही करायचं हे, नाहीतर मिरच्याला कवर येणारच नाही। तर हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित पिठात, आणि याच्यात थोडंसं पाणी टाकून मिक्स करायचं। जास्त पातळ नाही करायचं हे, नाहीतर मिरच्याला कवर येणारच नाही। तर आता हे मी तेल ठेवलं कढईत। आता ह्या मिरच्या आहे ना, ह्या बेसन पीठमध्ये डीप करायच्या अशा, आणि एक व्यवस्थित अशा सोडून घ्यायच्या। गॅसची फ्लेम बारीक ठेवायची। सगळीकडे बेसन पीठ लागेल ना, अशा थोड्या अंतरावर टाकून घ्यायच्या अशा। आता या सगळ्या मिरच्या मी अशाच तळून घेते। तर बघा, आपली मिरचीची भजी तयार आहेत। हे तुम्ही सॉस संग खायला खूप छान लागतात। ही मिरचीची भज्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? फक्त 5च मिनिटात होती। ते कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद, बाय बाय।